नमस्कार, मी राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण घेत आहोत सोलापूरचा विकास हा कार्यक्रम। ह्या कार्यक्रमामध्ये आपण इप्पाकाईल प्रशाला आहे, बालक मंदिर आहे, इप्पाकाईल बालक मंदिर शाळा आहे, त्या शाळेत आलो। इकडे दाखवा जागृत पहिला। इथं सरांनी फोन लावला होता काल रात्री मला, साहेब असं आम्ही एक कार्यक्रमचं नियोजन केलंय आणि तुम्हाला येणं गरजेचं आहे। हे आपल्या सगळ्याच आपले लेकर आहेत, आपले बाळ आहेत, आपले सगळेच विद्यार्थी आहेत, त्यांना एक गमतीशीर काय करायचं हे आत गेल्यावर आपण तुम्हाला दाखवणारच आहे। आपण आत जाणार आहोत आणि बघणार आहोत की आतमध्ये सरांनी काय काय केलंय, काय नाही, नेमकं सगळंच दाखवणार आहोत। या जागृत, या दाखवा। पहिला पोरांना विचारू मग, आणि मला सांगा कशाला आला हो? तुम्हाला सगळ्यांना कुठला पक्ष आवडत आहे? भाजप तुला रे? भाजप तुला? शिवसेना। भाजप सगळ्यांना भाजप आवडते। दुसरा पक्ष का बरं आवडत नाही? बरं, आता वोटिंग कोणाला करणार आहोत? आईस्क्रीम भाजप म्हणता आईस्क्रीमला वोटिंग करता, असं कुठं राहतंय का? आमच्यापाशी भाजप दिलं नाही तर मोठ्यांमध्ये भाजपला, छोट्यांमध्ये शाळेमध्ये हॅशटॅग आईस्क्रीम। मुलींकडे जाऊ आणि मुलींना विचारू मग, मला सांगा तुला कुठला पक्ष आवडतंय? भाजप। तुला भाजप। तुला कुठला पक्ष आवडतंय? मला चिमणी चिमणी आवडतंय। तुला कुठला आवडतंय? बीजेपी। तुला? भाजप। बरं, तुम्हाला सगळ्यांना कुठला पक्ष आवडतंय? भाजप। दुसरा पक्ष आहे का नाही? हा, कुठला आवडतंय? आवडत नाही। ह्यांना सगळ्यांना भाजप आवडतंय। बरं, वोटिंग कोणाला करणार आहोत? आईस्क्रीम आणि झाड दाखवा इकडं। ही कला आहे। मला सांगा, तुम्ही वोटिंग करायला लागलेत, आज कसं आहे तुम्हाला? असं शिक्क्यावर वोटिंग आहे का असं बटन दाबून वोटिंग आहे? असं आहे। आपण ह्या विद्यार्थ्यांना विचारू मग, उमेदवार आहेत। अरे बापरे, सगळे उमेदवार आहेत, दाखवा जागृत। हा, या इकडं जागृत, इकडे या। एकूण 1 2 3 4 5 6 7 8 उमेदवार आहेत आणि आपण 8 उमेदवाराला विचारू म्हण, त्यांचं टॅलेंट घेऊ म्हण, काय शिकवलंय आपल्या सरांनी आपल्या विद्यार्थ्यांना हे बी बोध घेऊ म्हण। बर का सोलापूरकर, हे विकास आहे, हे सोलापूरचा विकास आहे, ही शाळा आहे। काय तर नियोजन, काय तर नवीन, काय तर आपल्या शाळेमध्ये घडायला पाहिजे असं इप्पाकाईल शाळेला वाटतंय। बर का, मला सांग ताई, तुझं कुठलं चिन्ह आहे? माझं पेन आहे। पेन आहे? पेन। बर, तू निवडून दिला, तुला काय वाटतंय? मला खूप आनंद होतोय, खूप आनंद होतोय मला। आनंद होत आहे। बर, आपल्या भारतासाठी काय व्हावं, आपल्या सोलापूरसाठी काय व्हावं, आपल्या महाराष्ट्रासाठी काय व्हावं असं तुला वाटतंय? काय व्हावं वाटतंय? मला पोलीस व्हावं वाटतंय। पोलीस व्हावं वाटतंय। निवडणुकीला थांबली? निवडणुकीला थांबली, पण पोलीस व्हावं वाटतंय। लक्षात असू दे। तुला काय व्हावं वाटतंय?
मला पोलीस. तुला बी पोलीस आवडतंय, पण तू उमेदवारीला थांबला इकडं. आपल्याला पुढे जाऊन काय करायचं नाही. आत्ता ह्या घडीला तुला काय होऊ वाटतंय की बाबा मला आता उमेदवारी हे सगळेच निवडून देणार आहेत. निवडणुकीचं काय कामकाज आहे तुला माहित आहे का? नाही. नवीन उमेदवार आहे, नगरसेवक आहे, ग्रामपंचायत हे असं चालू आहे इकडं. हा, इकडे विचारू मन. निवडून आल्यावर आपल्या प्रभागात तू काय करणार आहे? तुझ्या घराचा आजूबाजूचा परिसर वगैरे कसं ठेवणार आहेस निवडून आल्यावर? अगदी छान आणि स्वच्छ. आणि मी एक नेता म्हणून नाही तर तुमचा एक चांगला मित्र म्हणून काम करेन. लक्षात असू दे. काय तुझं नाव? गणसाई. 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 मला सांग ताई, तुला जर उमेदवारी दिली, निवडून दिलं, मोठी झाली, नगरसेविका झाली, तर तू तुझ्या गल्लीसाठी, तुझ्या एरियासाठी काय असावं असं तुला वाटतंय? स्वच्छ व सुंदर आणि सगळे म्हणून काम करावं. आपली गल्ली स्वच्छ असावी असं वाटतंय? हा? वाटतं. बरं, आपल्या सोलापूरमध्ये काय काय असायला पाहिजे? बगीचा, बाग वगैरे वगैरे काय काय असायला पाहिजे असं तुला वाटतंय डेव्हलप? सगळंच असावं सोलापूरमध्ये. तुझं काय नाव? भाग्यश्री. हे भाग्यश्री आहे, हिचं चिन्ह एक्स्ट्रीमच आहे, ह्याचं अप्पल आहे. मला सांग, तुझं काय नाव? माझे नाव अनुष्का. तुला काय होऊ वाटतंय तुझ्या एरियामध्ये, तुझ्या प्रभागामध्ये काय होऊ वाटतंय? मला पोलीस. पोलीस. पण निवडणुकीला थांबलीच, बरोबर? हो. धन्यवाद. तुला काय होऊ वाटतंय? मला डॉक्टर. बापरे. डॉक्टर क्षेत्रामध्ये काय काय असावं असं तुला वाटतंय? आपलं सोलापूर हे शहर हब म्हणून ओळखलं जात आहे दवाखान्याचं. तुला काय वाटतंय? मला डॉक्टर झाल्यावर तू काय काय करणार? पेशंटला सांभाळणार आणि सगळ्यांना व्यवस्थित ठेवणार. चांगली धारणा आहे. तू कुठला उमेदवार आहे? झाड. माझे नाव दर्शन दत्तात्रय पोगोळ आहे. मी इयत्ता 6वी अ मध्ये शिकत आहे. मी मोठे झाल्यावर कलेक्टर व्हायला मोठे झाल्यावर मी कलेक्टर होणार. मोठं झाल्यावर कलेक्टर होणार आहेत. धन्यवाद. खूप काही चांगले उमेदवार आहेत. अजून बारके आहेत. आपण मोठे मोठे प्रश्न विचारल्यावर हे सांगणार नाहीत का? कारण की हे आत्ता यांची सुरुवात आहे आणि हे सगळेच लोक शिक्का मारून वोटिंग करणार आहेत. बरोबर तुम्हाला आहे की नाही? शिक्का पण आहे, बटन बी आहे इथं. ह्यांना कुठलं आवडतंय त्याला वोटिंग करणार आहेत. चला जागृतीकडे जाऊ मन. हे मतदान केंद्र आहे. सगळीच जसं आपण निवडणूक घेतो त्या पद्धतीनं मुलांना निवडणुकीमध्ये कसं वोटिंग करायचं हे शिकवत आहेत. आणि आपण आज जाणार आहोत सरळ. इथं काय बंधन नाही बरं का कॅमेराला. हे सगळे आपलेच आहेत. हे डेमो आहे आणि हे शिकवा लागलेत, चांगलं काम करायला लागले. या जागृत. आता आपण ह्यांचं कामकाज बघू मन आणि ह्यांना विचारू मन की ह्या शाळेमध्ये पोलिंग एजंट आणि बूथ यंत्रणा आणि किती विद्यार्थी आहेत, किती गटाचा एक बूथ केला आहे, ते सगळंच विचारू मन. या इकडे जागृत. मला सांग, तुझ्याकड किती बूथ आहेत? मला सांग, किती विद्यार्थी आहेत तुझ्या ह्याच्यामध्ये? 66 आहेत. कितवी शाळा आहे तुझी? 6वी मध्ये. 66 आहेत. धन्यवाद. तुझ्याकडे किती आहेत? 41. 41. तुझ्याकडे? 42. 41. तुझ्याकडे? 43 आहेत. सगळ्या विद्यार्थ्यांना शिकवा लागलेत, पूर्ण तळागाळापासून ते वरपर्यंत कसं वोटिंग करायचं आणि कसं वोटिंग करता येत आहे हे सगळंच विचार लागलेत. तुम्ही कुठल्या पक्षाचे आहेत सगळे मिळून? तू कुठल्या पक्षाचे? झाड. झाड. तुझ्याकडे? आईस्क्रीम. तुझ्याकडे? ऍपल. तुझ्याकडे? झाड. झाड. तेलुगू भाषिक आहेत आपले, समजून घ्या. हा, तुझ्याकडे काय काम आहे? मी स्लिप घेऊन आपलं नाव हे करतो. काय करतो?
नाव सांगतो त्यांना, त्यांनी आपलं टिक करून घेते. म्हणजे वोटिंग करण्याला येणार आहे जे वोटिंग करणार आहे, आईस्क्रीम झाड वगैरे वगैरे असणार आहेत त्यांना सांगतो. ऍपल. ऍपल. बरं तुझ्याकडे काय काम आहे? मी त्यांचं नाव लिहिते आणि ओळखपत्र बघून सही घेते, एवढंच. तुझ्याकडे काय काम आहे? मी स्लिप घेऊन त्याच्या याच्यात घालतो, म्हणून मी स्लिप देतो. स्लिप दिल्यावर त्यांना कुठला चिक्का मारायचा त्यांना सांगतो. त्यांना हे सांगतो, कोणाला तर मारा म्हणतो, मारल्यावर त्यांनी घालते. त्याने घालते. मतदान कसं करायचं इथं विद्यार्थ्यांना शिकावं लागले. तिकडं बघूया, तुझ्याकडे कुठलं काम आहे? अर्धा तासला मी विचारतो स्त्री किती पुरुष किती म्हणून एकूण टोटल लिहिते. सगळी सेम प्रक्रिया आहे. त्यांच्याकडे जाऊ मग मला सांगा तुमच्याकडे काय काम आहे? मॅडम दाखवा जागृत. हे पूर्ण सगळं तैया. हा जागृत त्याला दाखवा. हे आपले संजय कोळी नगरसेवक, त्यांचे बहीण आहेत आणि त्यांना आपण विचारणार आहोत. या शाळेमध्ये ते शिक्षक आहेत आणि त्यांना विचारणार आहोत ही प्रक्रिया कशी केली तुम्ही. ही प्रक्रिया विद्यार्थ्यांना म्हणजे जे आता SRI BLO फिरत आहेत, जे घरोघरी जाऊन मतदानांचे नावं वगैरे घ्यायला लागलेत, हे त्यांच्या लक्षात आहे, डोक्यात आहे. मग याच वातावरणात आम्हाला मतदान कसं होतं हे प्रक्रिया घ्यायचं होतं, विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकली दाखवायचं होतं. म्हणजे मतदानाला गेल्यानंतर आपले आईवडील कशा पद्धतीने मतदान करतात हे त्यांना अनुभव यावं म्हणून ही प्रक्रिया आम्ही शाळेतून उपक्रमाद्वारे, शनिवार हा दिवस आम्हाला दप्तर विना असतो, त्याचं हे उपक्रम म्हणून आम्ही सादर केलेलं आहे. धन्यवाद ताई, खूप काही चांगली माहिती दिली आहे. दाखवा सगळी जे प्रक्रिया निवडणुकीची आहे ती सगळी प्रक्रिया इथं केल्यात. अजून आपण प्रत्येकाला विचारून बाहेर जाऊ. चला या, ही सगळी यंत्रणा आहे, ही इप्पा खायलची यंत्रणा आहे आणि निवडणुकीची यंत्रणा. छोट्या मुलांना कसं वोटिंग करायचं, काय करायचं हे सगळेच शिकवा लागलेत. चांगलं काम करायला लागलेत. सगळेच भाजप म्हणा लागलेत, एकच शिवसेनेचा म्हणला बरोबर. कोण इकडं मला सांगा ताई, सगळेच तुम्ही बारके आहेत, तुम्हाला बटन दाबून वोटिंग केलेलं आवडतंय का शिक्का मारून वोटिंग केलेलं आवडतंय? दाखवा जागृत. हे विकास आहे. सगळे म्हणतात आणि त्याच्यासाठी राज्यात केंद्रात सगळीकडे वाद असतात की वोटिंग निवडणूक ही बोगस झाली. जे यंत्रणेवर जे टेक्निकल यंत्रणा आहे, जे बटन दाबून आपल्याला वोटिंग करायचं आहे त्याच्यावर आक्षेप घेतला जात आहे. पण हे सगळे विद्यार्थी आहेत, हे सगळे म्हणा लागलेत की आम्हाला बटन दाबून वोटिंग करायचं आहे बरोबर. हे असं आहे. इकडं काय बघूया. हा आपण सराकडे जाऊ म्हणून आणि विचारू म्हणून. जागृत दाखवा. सर नमस्कार, येऊ का? चांगला उपक्रम, एकदम जबरदस्त आहे. मला सांगा सर, हे उपक्रम राबवण्यासाठी काय वाटलं तुम्हाला, असं काय डोक्यात आलं? कारण सध्याची जी परिस्थिती बघता अविश्वास ठराव हा मोठ्या प्रमाणात झालेला आहे. मला नेमकं या लहान विद्यार्थ्यांना हे दाखवायचं आहे सध्याच्या परिस्थितीनुसार की सध्या मतदान ज्या पद्धतीनं होतं, नेमकं त्या विद्यार्थ्यांना मी परवा वर्गावर गेल्यावर विचारलं होतं कसं काय, ते काहीच माहिती नाही. मग मला वाटलं की डेमोच्या पद्धतीनं आपण एक प्रॅक्टिकल दाखवू नेमकं काय आहे हे त्यांना प्रत्यक्षात आम्ही ह्या ठिकाणी अंमलबजावणी करण्यात केलो आम्ही या ठिकाणी. किती दिवस लागले हे सगळं? हे 2 ते 3 दिवसामध्ये पूर्ण झालं. 2 ते 3 दिवसामध्ये ह्यांनी वोटिंग कसं करायचं आणि ज्याला जे पसंत आहे, ज्याला शिक्का मारून वोटिंग करायचं आहे तो शिक्का मारून वोटिंग करणार आहे आणि कुणाला बटन दाबून वोटिंग करायचं आहे आणि बटन दाबून तो वोटिंग करणार आहे. ही दोन्ही प्रक्रिया कसं म्हणजे जम्बलिंग मध्ये होणार नाहीत का विद्यार्थी?
सध्याची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे की जे सध्याचं डेमोचं जे पद्धत आहे ते आपल्याकडे मिळू शकत नाही. मग जे आम्हाला अवेलेबल मिळालं त्या पद्धतीने आम्ही दोन्ही ह्या पद्धतीचं त्यांना स्पष्टीकरण दिलो. म्हणजे पूर्वीची पद्धत आणि सध्याची पद्धत ह्या दोन्ही गोष्टी त्यांना सांगितलं. म्हणून जमलिंग काय होणार नाही, त्यांना अगोदर आम्ही ह्या पद्धतीने सांगितलं त्या विद्यार्थ्यांना, त्याच्यामुळे काही विषय येत नाही. खूप काही चांगली माहिती दिली आहे सरांनी आणि उपक्रम चांगला आहे. आपल्या प्रत्येक सोलापूर शहरातल्या जेवढे 5वी 6वी 7वी 8वी पर्यंत जेवढे विद्यार्थी आहेत त्यांना हे शिकवणं गरजेचं आहे बरं का. मी सगळ्याच शिक्षकांना सांगतो की नवीन काय तर असायला पाहिजे, विकास असायला पाहिजे, नवीन काय तर असायला पाहिजे. जिथं नवीन असतंय त्याला विकास म्हणलं जात आहे. आपण परत विविध घटकांपर्यंत जाणार आहोत आणि तिथं जाऊन पोहोचणार आहोत. त्यांचा विकास आणि इतिहास काय ठेवलाय आणि त्यांच्याबरोबर आपण चर्चा बी करणार आहोत बरं का. मी राहुल रणदिवे सह जागृत रणदिवे, सोलापूर न्यूज.